तसंच गुंतवणूक कशी आणता येईल याबद्दल, तसंच विद्यापीठं असतील, डीप टेक असेल किंवा सेमीकंडक्टर आणि डेटा सेंटर्स असतील या संदर्भात चांगली चर्चा झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. महाराष्ट्रात गुंतवणूक करून आणि सहकार्य वाढवून मोठी व्यवस्था उभारण्याची अमेरिकेची इच्छा आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. आणि त्या अधिवेशनामध्ये अमेरिकेचे जे राजदूत आहेत भारतामध्ये, सर्जिओ गोरजी, हे पण त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्यासोबत एक बैठक देखील झाली आणि विशेषतः ज्या टेक्नॉलॉजीजमध्ये आणि ज्या बिझनेसेसमध्ये अमेरिका पुढे आहे त्यांच्यासोबत आपल्याला पार्टनरशिप कशी करता येईल, आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट कसं आणता येईल, युनिव्हर्सिटीज असतील, डीप टेक असेल, सेमीकंडक्टर असतील, डेटा सेंटर्स असतील, या संदर्भात चांगली चर्चा झाली. आणि मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीनं त्यांचीही अपेक्षा आहे आणि इच्छा आहे की महाराष्ट्रासोबत आणि आपल्या बिझनेससोबत कोलॅबरेट करून इथे एक मोठी इकोसिस्टम डेव्हलप करायची त्यांची इच्छा आहे. त्यामध्ये आजची बैठक ही अत्यंत महत्त्वाची. भारत अमेरिका संबंधांनी केवळ पारंपरिक व्यापार आणि गुंतवणुकीच्या पलीकडे जाऊन सहगुंतवणूक, सहनवोन्मेष, सहविकास आणि सहनिर्मिती या दिशेने वाटचाल केली पाहिजे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत आयोजित इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलताना केलं. भारत अमेरिका सर्वसमावेशक धोरणात्मक सहकार्याची पुनर्रचना या विषयावर मुख्यमंत्र्यांनी विचार मांडले. भारत अमेरिका संबंध हे 21व्या शतकातील अत्यंत महत्त्वपूर्ण भागीदारींपैकी एक म्हणून उदयास येत आहेत आणि महाराष्ट्र या भागीदारीच्या पुढील टप्प्यात केंद्रस्थानी राहू इच्छितो, असं त्यांनी सांगितलं. अवघ्या 2 दशकांहून अधिक काळात भारत आणि अमेरिका या उभय देशातील वस्तू आणि सेवांमधील व्यापार सुमारे $20 अब्ज वरून $240 अब्ज पेक्षा जास्त झाला आहे. ही वाढ दोन्ही देशांमधील अधिक दृढ होत असलेल्या भागीदारीचं प्रतिबिंब असल्याचं अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जिओ गोर यांनी नमूद केलं. 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार $500 अब्ज पर्यंत नेण्याचं सामायिक उद्दिष्ट असल्याचं ते म्हणाले. कृत्रिम बुद्धिमत्ता, तंत्रज्ञान, अंतराळ आणि एरोस्पेस, संरक्षण आणि ऊर्जा यांसारख्या जवळपास सर्वच प्रमुख धोरणात्मक क्षेत्रांमध्ये भारत आणि अमेरिका यांच्यातील सहकार्य विस्तारत आहे. या क्षेत्रांमध्ये दोन्ही देश अभूतपूर्व पातळीवर एकत्रितपणे काम करत आहेत आणि याला अतूट विश्वासाची भक्कम जोड लाभली आहे, असं गोर यांनी सांगितलं. या भागीदारीचा पुढील टप्पा धोरणात्मक तंत्रज्ञान आणि लवचिक पुरवठा साखळ्यांच्या आधारे आकार घेईल, असं सांगत त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम कम्प्युटिंग, सेमीकंडक्टर्स, संरक्षण आणि महत्त्वपूर्ण खनिजे या क्षेत्रातील सहकार्याचा उल्लेख केला. मराठी चित्रपटसृष्टीतल्या नव्या पिढीचा, विशेषतः जेन झी प्रेक्षकांचा वेध घेणाऱ्या विशेष चित्रपटाच्या निर्मितीत राज्य शासन सहभाग घेणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केली आहे. ते आज मुंबईत आयोजित विशेष परिसंवादात बोलत होते. मराठी जेन झी प्रेक्षक अन्य भाषिक मनोरंजनाकडे वळण्याऐवजी मराठी चित्रपटांकडे आकर्षित व्हावा, यासाठी मराठी आत्मा कायम ठेवून मराठी चित्रपटांमध्ये आधुनिक तंत्रज्ञान, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि अन्य तांत्रिक माध्यमांचा प्रभावी वापर करणं आवश्यक आहे. मराठी